राहुल गांधी तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनचा सुपडा साफ होऊन बिहारमध्ये एनडीएला जोरदार बहुमत मिळाले। अगदी महाराष्ट्रासारखीच परिस्थिती बिहार विधानसभा निवडणुकीत झालेली दिसते। महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर जशी लाडकी बहीण योजनेची चर्चा झाली होती तशी चर्चा आता बिहारमधल्या नितीश कुमार सरकारच्या योजनांची होते। पण तिथं एक योजना नव्हती तर तिथे तब्बल 10 योजनांची चर्चा सुरू आहे। एसआयआर प्रक्रियेमुळे हा विजय एनडीएला भाजपला मिळाला असा आरोप जरी विरोधक करत असले तरी दुसरीकडे सरकारी योजनांमुळे मतदारांनी एनडीएला पसंती दिल्याची चर्चा आहे। आणि नितीश कुमार सरकारच्या याच 10 योजना नेमक्या काय आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत। नितीश कुमार सरकारची पहिली योजना मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहायता भत्ता योजना। ही योजना नितीश कुमार यांच्या 7 निश्चय कार्यक्रमांतर्गत लागू केलेल्या सर्वात जुन्या कल्याणकारी रोजगार योजनांपैकी एक आहे। 20 ते 25 वयोगटातील बेरोजगार तरुणांना 2 वर्षांपर्यंत मासिक जवळपास 1000 रुपये भत्ता या योजनेमार्फत दिला जातो। 12वी पास आणि स्पर्धा परीक्षा किंवा कौशल्य प्रशिक्षणाची सक्रिय तयारी करणारे पदवीधर विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात। नोकरी शोधणाऱ्या तरुणांना या योजनेच्या मार्फत आर्थिक ताण कमी करण्याचा हेतू आहे। दुसरी योजना आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना। याच वर्षी लागू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना आहे। ही योजना महिलांच्या नेतृत्वाखाली असलेल्या छोट्या उद्योगांना बळकटी देण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेली आहे। या माध्यमातून 10,000 रुपयांचा आगाऊ अनुदान दिलं जातं। निवडणुकीपूर्वी ते अनुदान मिळाल्यानंतर त्याची चर्चाही झाली होती। त्यानंतर पात्र महिला उद्योजकांना या माध्यमातून 2 लाखांपर्यंतचं आर्थिक सहाय्य सुद्धा मिळतं। शिवणकाम, ब्युटी पार्लर्स, ग्रामीण भागातले छोटे मोठे उद्योग, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे। स्थानिक रोजगार निर्मितीला चालना देणं हे या योजनेचं उद्दिष्ट मानलं जातं। तिसरी योजना आहे बिहार विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजना। बिहारमधील उच्च शिक्षणाचा स्तर वाढावा, शिक्षणासाठी स्थलांतर थांबावं यासाठी सरकारने 4 लाख रुपयांपर्यंतचं शैक्षणिक कर्ज देण्यासाठी योजना काढलेली आहे। 12वी पास विद्यार्थी खर्चाची चिंता न करता पुढे पदवी मिळवण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी त्यांना योग्य ते शिक्षण घेता यावं या उद्दिष्टाने ही योजना केलेली आहे। त्यामुळे या योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी, कौशल्य विकासाचं शिक्षण घेण्यासाठी किंवा पुढे करिअरसाठी तयार होण्यासाठी फायदा होतो असं बिहार सरकारचं म्हणणं आहे। चौथी योजना आहे बिहार कौशल्य विकास मिशन, बीएसडीएम ज्याला म्हटलं जातं। बीएसडीएम म्हणजे राज्याचं प्राथमिक कौशल्य इंजिन आहे असं बिहारमध्ये म्हटलं जातं। गेल्या काही वर्षात या योजनेअंतर्गत अनेक नवीन कार्यक्रम, डिजिटल उपक्रम आणि प्रशिक्षण संस्थांसोबतचे टायअप ज्याला आपण भागीदारी म्हणतो त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्या माध्यमातून शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ट्रेनिंग कोर्सेस असतील, अप्रेंटिसशिप असतील, डिजिटल साक्षरता मॉड्यूल असतील, प्लेसमेंट सपोर्ट असेल, कुशल युवा कार्यक्रम असे अनेक उपक्रम चालवले जातात। बीएसडीएम मॉड्यूलच्या माध्यमातून शहरी आणि दुर्गम भागातील तरुणांना पात्र बनवणं हा या योजनेचा उद्देश आहे। 5वी योजना आहे मॉडेल करिअर सेंटर्स। पारंपरिक रोजगारांची जागा घेत सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या नोकरीसाठी करिअर काउन्सिलिंग असेल, रिझ्यूम बिल्डिंग असेल, त्याचबरोबर जॉब नोंदणी असेल, पुढे प्लेसमेंट असेल यासाठी सहाय्य प्रदान करण्याचं या योजनेचा हेतू आहे। तरुणांसाठी या माध्यमातून जॉब फेअर सुद्धा आयोजित केले जातात। स्थानिक कंपन्यांना प्रशिक्षित उमेदवारांपर्यंत घेऊन येण्याचं काम या योजनेच्या मार्फत केलं जातं। कामगारांची मागणी आणि पुरवठ्यातील अंतर कमी करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जाते। 6वी योजना आहे शिक्षक भरती योजना, ज्याचा फायदा झाला असं म्हणता येईल। सार्वजनिक क्षेत्रातील नोकरी विस्ताराचा एक भाग म्हणून बिहारने मागच्या काळात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती घेतल्या होत्या। त्याची चर्चाही झाली होती वेगवेगळ्या कारणांमुळे। शालेय शिक्षकांना त्यामुळे रोजगार मिळाला, प्रशासनाची सुधारणा तर झालीच पण लाखो लोकांसाठी एक स्थिर नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत। 7वी योजना आहे मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना। मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना ही बिहार सरकारच्या कार्यक्रमातली एक प्रमुख योजना, एक मोठा उपक्रम आहे। राज्यातल्या तरुणांना चांगल्या करिअरच्या संधी निर्माण होण्यासाठी ही योजना निर्माण करण्यात आलेली आहे आणि कौशल्य विकास आणि व्यावहारिक प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून दिलं जातं। तरुणांना नोकरीचे पर्याय समजून घेण्यासाठी, ते मिळण्यासाठी, उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी, तिथे नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी पात्र करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। 8वी योजना आहे बांधकाम कामगारांसाठी रोजगार सहाय्य योजना। बिहारमध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी आहे। कामगार संसाधन विभागाअंतर्गत यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी उपक्रम आणि योजना चालवल्या जातात। यामध्ये पेन्शन, विमा कव्हर, वैद्यकीय सहाय्य आणि आर्थिक मदत अशा गोष्टी या योजनेच्या माध्यमातून दिल्या जातात। स्थिर रोजगार नसलेल्या, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा निर्माण करून देणं, त्यांना बळ देणं
हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। यातली 9वी योजना आहे कौशल युवा कार्यक्रम। नितीश कुमार सरकारच्या जे 7 निश्चय कार्यक्रम होता, ज्याला 7 निश्चय आर्थिक हल युवाओं को बल या टॅगलाईन खाली सुरू करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाअंतर्गत कुशल युवा कार्यक्रमाचं बिहारच्या तरुणांची रोजगार क्षमता वाढवणं हे उद्दिष्ट होतं। ही योजना 15 ते 28 वर्ष वयोगटातील उमेदवारांसाठी आहे। यामध्ये SC ST आणि OBC तसंच दिव्यांग अर्जदारांसाठी वयोमर्यादा सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे। ही योजना 15 ते 28 वर्ष वयोगटातील उमेदवारांसाठी आहे। SC ST OBC त्याचबरोबर दिव्यांग अर्जदारांसाठी या योजनेत वयोमर्यादा सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे। या योजनेच्या अर्जदारांसाठी फक्त 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। या प्रशिक्षण उपक्रमाद्वारे तरुणांना चांगल्या नोकरीच्या संधीसाठी आवश्यक असलेली कौशल्य विकसित करण्यासाठी मदत केली जाते। 10वी योजना आहे बिहार ऑनलाईन जॉब पोर्टल। नोकरीच्या संधींची माहिती देण्यासाठी सरकारने एक ॲडव्हान्स पद्धतीने एक पोर्टल तयार केलेलं आहे, det.bihar.gov.in। या एकाच साईटवर तरुणांना नोकरीची नोंदणी असेल, प्रोफाईल अपलोडिंग असेल, वेगवेगळ्या विभागामधील नोकरीच्या वॅकन्सीज बद्दल माहिती घेणं असेल, त्या ठिकाणी अर्ज करणं असेल, जॉब फेअरमध्ये सहभागी होणं असेल, अशा सगळ्या गोष्टींबद्दल या एकाच पोर्टलवर काम करता येऊ शकतं विद्यार्थ्यांना। एकूणच या अशा सगळ्या 10 महत्त्वाच्या योजना आहे। या योजनांच्या माध्यमातून नितीश कुमार यांच्या सरकारने लोकांसाठी काम केलं आणि त्यातूनच बिहारमध्ये NDAला फायदा झाला असं सध्या म्हटलं जात आहे। सत्ताधारी बाजूने अशी चर्चा होते। एकूणच निकालाचे कल आता जवळपास स्पष्ट झालेला आहे, निकाल जाहीरच झालेला आहे। भाजपचं NDAचं सरकार तिथं आलेलं आहे। या निकालावर वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत, पण आम्हाला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।